असे कपडे घालावे लागतात मित्रांनो टूरच्या अगोदर. इकडे चमकते बघा, हे सगळे सॉल्ट पार्टिकल्स आहेत आणि तेच सॉल्ट पार्टिकल कपड्यांना लागू नको म्हणून आम्हाला हे व्हाईट कपडे दिले आहेत, म्हणजे यांच्यावरती चिपकून राहतील. ओ माय गॉड, कडक पिवळा. फोटो वगैरे पण येतात इथे. Das hier ist ein sogenanntes Bohrloch mit in etwa 45 Metern Tiefe. Wir machen solche Dinge, um herauszufinden, ob wir für eine Salzsäure stoßen. आणि शिडी बघा तिकडे प्रिझर्व करून ठेवले. 3000 वर्ष झाले या शिडीला. स्टेअरकेस. मित्रांनो ही ती ट्रेन आहे, या ट्रेनमधून ते लोक सॉल्ट घेऊन जायचे. हे बघा जुनी ट्रेन आहे एकदम. मित्रांनो अशा प्रकारे आता टूर संपत आहे. असे कपडे घालावे लागतात मित्रांनो टूरच्या अगोदर. आणि टूरला आता आम्ही तिघं चाललो आहे. माझे 2 मित्र झाले आता नवीन. बघूया सॉल्ट मायनिंग. त्या अंगावरती सॉल्ट नको लागायला म्हणून हे कपडे घालावे लागतात. इकडचं असा रूल आहे. हे बघा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन, जास्त काही नाही. कसं बनवलं काय आहे ते इन्फॉर्मेशनवर जास्त फोकस नाही करणार आपण. हे बघा सॉल्टने डायरेक्शन दिला. Salute, Glück auf! My name is Victoria and I'm going to guide you through the mines for the next about 90 minutes. We're slowly going to walk up to the so-called mouth of the Christina's Gallery, which was firstly opened up in the years 1719. टूर सुरू झालेला आहे. आता बघूया पुढे काय काय आहे. सॉल्ट माईनमध्ये वर जायचं, अजून भरपूर चालायचं, भरपूर जास्त. इकडून तिकडे पण जाऊ शकतो, पण घसरायला होईल. जाऊ शकतो चालत. अँड माय न्यू फ्रेंड्स फ्रॉम बँगलोर. आता हे मला भेटले इकडे ट्रिपमध्ये. आय एम स्पीकिंग इन मराठी. आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. फिरायला नाही, आमचा टूर आहे सॉल्ट माईन, तो बघतो. आम्ही सगळे आता एन्जॉय करणार आहोत. बघूया, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. टॉपला आलेलो आहे. आता टूर स्टार्ट होईल. आणि कपड्यांची हालत बघा, आधीच खराब झाले, पांढरे गुफ्यामध्ये एकदम. हो हो चाललं आता आम्ही. 1719 सॉल्ट माईन टूर. 7000 वर्ष जुनी सॉल्ट माईन आहे, पण 1700 साली ते हे ट्रॅक वगैरे टाकला आहे या लोकांनी कन्स्ट्रक्ट करून. पहिला चालत जायचे लोक आणि आता आम्ही चाललो आहे चालत पहिल्यासारखे. भरपूर जुनं कन्स्ट्रक्शन आहे, बघू शकता तुम्ही. चांगला टूर आहे, नंबर. सुरू व्हायच्या अगोदरच मजा येते. कॅमेरामध्ये दिसतं आहे की नाही माहीत नाही, बट इकडे चमकतं बघा. हे सगळे सॉल्ट पार्टिकल्स आहेत आणि तेच सॉल्ट पार्टिकल कपड्यांना लागू नको म्हणून आम्हाला हे व्हाईट कपडे दिले आहेत, म्हणजे यांच्यावरती चिपकून राहतील. आमचे कपडे खराब नको व्हायला. हे बघा चमकत आहेत ना, कॅमेरामध्ये होत असेल कॅप्चर.
This side is Frozen. So, liebe Leute, Rock salt. gratuliere. Jeder von euch hat die Aufwärmübung wirklich wunderbar überstanden. Ladies and gentlemen, let me congratulate you as each of you survived the warm-up. Wir werden nun eine kleine Zeitreise starten in etwa 7000 Jahre zurück in der Zeit. Und während unserer Tour werden wir uns 3 Hauptfragen stellen. Die erste lautet, wie haben denn die Heilstätter überhaupt das Salz in diesem Berg gefunden? Bitte folgt mir dann im Anschluss das Exhibitions. But please always keep in mind that you're not the only people down here in a mine, and you never ever know who is washing their hands after the restroom and who does not. That's true. फुल काळोख आहे आतमध्ये, दगड वगड पडलेत एकदम, आणि ते बसायला बनवलंय मस्तपैकी चिल करायला. Die Bildschirme sind ebenfalls ca. 7000 Jahre alt. And yes, indeed, the screens are well about 7000 years old. Oh my god. अगोदर कसे लोक काय करायचे ते दाखवलं. सॉल्ट कसं काढायचे. सॉल्ट इकडे जमा होतं. Das sich mit anderen Mineralien ablagert. Dieser Vorgang wiederholt sich mehrmals. The hot climate causes more water to evaporate than can be replenished. Repeatedly, the inland sea dries up and salt, deposited with other minerals, remains. Es folgen unruhige Zeiten. Vulkane brechen aus. Sedimente wie Ton und Sand lagern sich auf den Salzschichten ab. Und im Laufe von tausenden Jahren wird diese Salzmixtur immer mächtiger. Turbulent times begin. Volcanoes erupt. Sediments remain on the salt layers. Over the years, this salt mixture increases. Vom Süden her kollidiert die afrikanische Kontinentalplatte mit der eurasischen Platte und verschiebt Europa nach Norden. Mit verschoben wird auch das Salz. Die Auffaltung der Alpen hat begonnen. Die Salze werden verformt und durchgeknetet, bis sie schließlich dort abgelagert werden, wo wir sie heute abbauen. The African and the Eurasian continents collide. Europe moves northward. The salt moves too. The unfolding of the Alps has begun. The salts are squeezed until finally deposited where we mine them today. घसरगुंडी करायची आता. ट्रिपल सीट अलाउड आहे इथे. So bitteschön, Tiger. 65 मीटर ही लॉंगेस्ट आहे. You will feel it when we will go all the way back upstairs again. Yeah. How do you think I keep my shape? Yeah. So next victim. Yeah. Thank It you. was nice having you here. Thank you. Okay. What's the matter? Let's go. Woohoo! Oh my god. Kada. Whoa. 65 मीटर्सची स्लाइड होती मित्रांनो, आणि भरपूर आतमध्ये आलं आता, आणि मेन लोकेशनला आलं आता. इथे दिसतं आता चंद्रावर आलोय. चंद्रावर आलेलो आहे आपण. पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू. माझी ही पॅन्ट नुसती खाली पडते, व्हाईटवाली. हो, कडक व्ह्यू आहे.
फोटो वगैरे पण येतात इथे. हे बघा मित्रांनो, पाणी आहे त्या खाली, एवढ्या खाली 300-400 मीटर खाली आहे वाटतं आम्ही डोंगराच्या आतमध्ये. आणि ते पाणी आहे आणि सॉल्ट आहे पूर्ण. मग अशी तुम्ही ग्राफिक्स बघितले असतील त्याचं. आता आपण चाललो आहे मला वाटतं ट्रेनच्या इकडे, जिकडून हे लोक त्या रूममधून, म्हणजे आता जिकडे आपण शो बघितला तो, तिकडून सॉल्ट घेऊन जायचे बाहेर. तर कसे घेऊन जायचे? मोस्टली ट्रेनमधूनच घेऊन जायचे. तर तिकडे त्या ट्रेनच्या इथे चाललो आता आपण. त्या रूममधून कलेक्ट करून सॉल्ट ट्रेनच्या ह्याच्यामध्ये टाकायचे. ही ती ट्रेन आहे, या ट्रेनमधून ते लोक सॉल्ट घेऊन जायचे. हे बघा, जुनी ट्रेन आहे एकदम. बापरे, काहीतरी आहे. सॉल्ट आहे वाटतं. Das hier ist ein sogenanntes Bohrloch mit in etwa 45 Metern Tiefe. Wir machen solche Dinge, um herauszufinden, ob wir auf eine Salzsäure stoßen. Und wenn das der Fall ist, dann wird das ganze Ding mehr oder minder mit Wasser geflutet und ein höhlenartiges System kann über Zeit entstehen. Genauso wie das weißes Salz. In the Ebensee saltworks, the brine is processed into salt. Aber wie wird die Sohle gewonnen? Hier im Bergwerk wird zuerst ein senkrechtes Loch gebohrt und durch ein Rohr wird Süßwasser hinabgeleitet. How is the brine created? A vertical borehole is drilled into the rock and fresh water is pumped down. Das Süßwasser löst Salze aus dem Gestein und ein Hohlraum füllt sich mit Sohle. Das nicht lösliche Material sinkt zu Boden. Salts are dissolved from the rock and a cavity fills with brine. तिकडून खालून सॉल्ट येतं एकदम 45 मीटर आतमध्ये. खोल एकदम दरी आहे. Diese Bohrlochsondenmethode der Salinen Saltwater-Tea ist das modernste und effizienteste Salzgewinnungsverfahren der Welt. This त्या काळातले कपडे वगैरे, शूज वगैरे, आणि 3000-4000 साल जुने कपडे आहेत वाटतं. त्यांचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, कसे ते लोक सॉल्ट काढायचे. आणि ही 3000 साल जुनी शिडी बघा, तिकडे प्रिझर्व करून ठेवले. 3000 वर्ष झाले या शिडीला, स्टेअर केसला. असे लोक जायचे वर, प्रिझर्व करून ठेवले, जिकडे भेटली तिकडेच. हीच ती लोकेशन आहे आणि तेच मग टी व्ही वगैरे लावून मग हे लोक शो करतात. असं आहे. चला आता आपण ट्रेन पकडूया. मुंबई लोकल तर नाही, बट इकडची लोकल, घरी जायला परत. ट्रेन आहे, ट्रेनवरती आता बसणार आम्ही मस्तपैकी. या दिस वन. मी सगळ्यात शेवटला बसतो. मित्रांनो, अशा प्रकारे आता टूर संपत आहे. So, der Ausstieg ist bitte links. Please exit to the left side.
हो, ट्रेन खतरनाक होती एकदम मस्त. आणि अशा प्रकारे आता आम्ही आलो आहे बाहेर. डन विथ द टूर. आणि भरपूर चांगला टूर होता. खूप मजा आली. 7000 वर्ष जुना आणि वर्ल्डचा ओल्डेस्ट सॉल्ट मायनिंग लोकेशन ऑस्ट्रियामधला. आणि व्ह्यू बघा, वा, कडक व्ह्यू आहे, एक नंबर. स्वित्झर्लंडची गरज नाही मित्रांनो, इकडेच या ऑस्ट्रियामध्ये. तसाही कनेक्टेडच आहे आणि स्वस्त आहे. बेस्ट आहे, एक नंबर. ढगांच्या वरती आपण. बर्फ वगैरे फुल, खेळायला मजा. इथे बसून तुम्ही फोटो काढा, काय करा, एन्जॉय करा बर्फाच्या आतमध्ये. टूरला मजा आली, एक नंबर होता टूर. 7000 वर्ष अगोदर कसं काय त्या लोकांना सॉल्ट भेटलं, कसं काय काय त्यांनी काढला सॉल्ट बाहेर, काय काय केलं. आणि आत्ताही चालू आहे ती मायनिंग. आत्ताही बरेच क्वांटिटीमध्ये सॉल्ट ते लोक काढतात. म्हणजे करंटली फंक्शनल आहे ती माइन. सो या, मला वाटतं आजच्या ब्लॉगसाठी एवढंच ठेवतो. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे बी हालस्टाडचा अजून टूर दाखवीन तुम्हाला, किंवा वियानाचा टूर दाखवीन, नो आयडिया. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि वेट करा पुढच्या व्हिडिओसाठी.